नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत हे पिकलेले आंबे 1 महिन्यापर्यंत आपण नंतरसुद्धा खाऊ शकतो आणि कच्चे आंबे आपण 4 महिन्यापर्यंत खाऊ शकतो. तर कशा पद्धतीने ठेवायचे हे आंबे ते आपण बघणार आहोत. ह्याला म्हणतात खारात आंबे ठेवणे, कोकणात ह्याला खारात आंबे ठेवून खाणे. तर हे आपण आंबे शोधून आणलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे. एखादा जरी खराब असेल तर तो काढून टाकायचा आहे. पावसाळ्यात आता संपत आलेले आंबे जिकडे तिकडे भरपूर आहेत, तर आपण पावसाळ्यातसुद्धा त्याची मजा चांगली घेऊ शकतो. तर हे स्वच्छ असे आंबे धुवून घेतलेत आणि ह्या टोपात ठेवायचे आहेत. हे टोपात ठेवून पाणी स्वच्छ घालून हे आंबे असे उकडून घ्यायचे आहेत. हे बघा, हे आता 20 आंबे आपल्याला मिळालेले आहेत. ह्याच्यात स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि हे गरम करून घ्यायचं आहे. गरम म्हणजे कसं, उकड यायच्या आधीच आपण उतरायचे. कच्चे आंबेसुद्धा अशाच पद्धतीने आपण करायचं आहे. ते आपण 1 महिन्यापर्यंत पिके 1 महिन्यापर्यंत वापरू शकतो. कच्चे आपण 4-5 महिन्यापर्यंत वापरू शकतो. पिके आपण खाऊ शकतो. कच्चे आंबे आपण जेव्हा मच्छीचा कोणताही पदार्थ बनवतो तेव्हा आपण ते त्याचा मांस असतं ते आपण आंब्याचं कुस्करून आपण ते मच्छीत वगैरे रेसिपीमध्ये कोणत्याही टाकू शकतो. हे बघा, हे सगळे आंबे आपण उकडून घेतलेले आहेत. ते आपण एक बरणी स्वच्छ घ्यायची धुवून. ज्यांना मग जास्त करायचे आहेत त्याने एखादा छोटा ड्रम घेतला तरी चालतो, एक बादली घेतली तरी चालते की. तर असं घ्यायचं, त्याच्यात ते गार झालेले आंबे गार करून घ्यायचे. गार झालेले आंबे सगळे बरणीत भरून घ्यायचे. स्वच्छ पाणी त्याच्यात घालायचं. हे बघा, हे स्वच्छ पाणी त्याच्यात घातलेलं आहे. आंब्याच्या वरपर्यंत पाणी घालायचं आणि पाणी खारट होईल अशा पद्धतीने आपण, म्हणजे जरासं खारट लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याच्यात मीठ घालायचं. मी आता इथे 20 आंबे टाकलेले आहेत, त्याच्यात 1 वाटी मीठ घातलेलं आहे आणि आंब्याच्या वरपर्यंत पाणी घातलेलं आहे. हे बघा, हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यानंतर असा वेगळा कलर येतो पाण्याचा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण आता पावसाळा सुरू झाला आहे. आंब्याचं सीझन संपत आला आहे, पण नंतर त्याची आपल्याला आठवण येते. आंबे खाऊशी वाटतात. कच्चे आंबेसुद्धा अशाच पद्धतीने ह्या बरणीत मी आता घालून ठेवलं आहे. आता कलर बघा कसा जरासा वेगळा झाला आहे. ह्याच्यात थोडी थोडी पांढरी अशी शेवाळी येते. ते आपण 8 दिवसानंतर आपण पाणी किंवा 15 दिवसानंतर आपण हे पाणी बदलू शकतो. बदलायचं आणि परत मीठ घालायचं. स्वच्छ पाणी ते काढून टाकायचं, स्वच्छ पाणी घालायचं आणि मीठ घालायचं. हे बघा, कच्चे आंबे आपण एवढा ड्रम भरून ठेवलेले आहेत, कारण सगळे जेवताना खातात. धन्यवाद.